हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड टू दिस व्हिडिओ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगोडा फोर्टची एक झलक पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण चापोरा फोर्टची झलक पाहणार आहोत. तर आज आम्ही आलो आहे गोव्याच्या खूप फेमस असा किल्ला आहे ज्याला चोपरा फोर्ट म्हणतात. आणि आम्ही वर चढणार आहोत आता. आणि हा तोच फोर्ट आहे जिथे दिल चाहता हैचा फेमस सीन शूट झाला होता. तर रिजवान, तू दमलायस वाटतंय का? ओके आहे ना तू? ओके. आपण ही इथं चढाई जरा जास्त वाटते. हा अगोंडासारखा वाटत नाही किल्ला. अगोंडा थोडा भुईकोट टाईप होता. पण चांगला होता अगोंडा पण चांगला होता ना. तर इथून पुढे पायऱ्या चालू होत्या. इथे संध्याकाळीच यायला पाहिजे होतं असं वाटतं. उन्हाचं जरा चापोरा फोर्ट हा एक नॉर्थ गोव्यातील फेमस स्पॉट आहे. चापोरा फोर्ट हा प्रामुख्याने दिल चाहता है या हिंदी मूवीमुळे लाईमलाईटमध्ये आलेला किल्ला. इथेच दिल चाहता हैचा एक फेमस सीन शूट झाला होता आणि तेव्हापासून हा स्पॉट टुरिस्टसाठी प्रमुख आकर्षण केंद्र बनला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी 5 ते 10 मिनिटांची ट्रेकिंग करून जावे लागते आणि नॉमिनल एंट्री फीज भरून आपण तो किल्ला पाहू शकतो. आपल्याला तो अगोंडा वाटला होता दिल चाहता हैचा, पण तो एकदम जरा मेंटेन होता, पॉश होता एकदम. आता आम्ही चोपरा फोर्टमध्ये एंट्री करणार आहोत. इथला व्ह्यू चांगला असणार आहे. इथून डायरेक्ट समुद्र दिसतो. एंट्री बी करणार आहे का? इथं येऊन एंट्री करावी लागते. असा हा किल्ला आहे. किल्ल्याचं काम डागडुजी करण्याचं काम चालू आहे. थोडं मेंटेन करतायत. एक 10 मिनिटाची चढाई आहे, पण उन्हामध्ये जरा दम लागत आहे. संध्याकाळी येणंच बरं आहे या फोटो. 10 मिनिटं कुठं, 5 मिनिटात. 5 मिनिटं झालो ना. ओके. हा किल्ला तसा फुल्ली मेंटेन स्थितीत नसून इथे ठिकठिकाणी मेंटेनन्सची कामे अजूनही चालू आहेत. किल्ला जरी पडक्या स्थितीत दिसत असला तरी हा स्पॉट खूपच सुंदर आहे आणि म्हणूनच टुरिस्ट इथे आवर्जून व्हिजिट देतात. या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे
इथून दिसणाऱ्या अफाट समुद्राचे विहंगम दृश्य जो दूरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या कडेवर उभे राहून आपण 3 वेगवेगळे बीचेस स्पॉट करू शकतो. हे सगळे प्रायव्हेट बीच आहेत. हे जे हॉटेल आहेत ना त्यांचे सगळे प्रायव्हेट ॲक्सेस आहेत. तिथं बाकीच्यांना जाऊन देत नाहीत, त्यामुळे मोकळा वाटतो. काय की दिसत तर नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लिंबू पाणी प्यायचं का? सर चलो नारियल पानी ना आजा. कितने का है नारियल पानी? नारियल पानी ठंडा चाहिए नॉर्मल चाहिए आपको, दोनों है सर. एक ही रेट है 70 रुपीज है सर. ठंडा भी आता है? ठंडा भी होता है, ऐसा ही उठा के फ्रिज में रखते हैं हम. नॉर्मल दे दो. नॉर्मल दे दो आपको. ठंडा करो. एक 2 ठंडा दे दो जरा, ज्यादा पानी. 2 ठंडा. ज्यादा पाणी आहे ना. बर्फ मत देना नारियल. चांगलं वाटलं ना रे? चोपडा फूड चांगला होता, मस्त होता एकदम. दिल चाहता याचा स्पॉट. आता आपण निघूया आरंबुला. आरंबुला क्या जाऊ. करेंगे वो आरंभ जाके? वहाँ पे देखेंगे कायाकिंग रहेगा तो वो करेंगे, नहीं तो फिर चिल करेंगे. और क्या है, चिल मारेंगे. शाक लेंगे. शाक बोलते हैं ना उसको, क्या बोलते हैं? हितेश का बाइट ले लो. क्या मतलब डिमांड क्या है? आरंबुल जाएंगे, और क्या करेंगे? शेक लेके थोड़ा आराम करेंगे. शाक लेके गरम शेक लेंगे. सन बाथ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आरंबुल बीचची झलक पाहू. थँक्यू अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. आणि अशा प्रकारे आम्ही आरंबोल बीचला आलेलो आहे. आरंबोल बीच